हॅपी जर्नी ही खूपच सुखद जर्नी होती असं मी नक्कीच म्हणेन. कारण खूप मला भीती होती की जानकी ही टाइम प्लीजमधल्या अमृतासारखी नाही होता कामा. कारण अमृतासुद्धा खूप बबली लाईव्हली अशी होती आणि जानकी पण वरवर पाहता तशीच आहे. अगदी खोलात शिरून बघितलं तर ती नक्कीच तशी नाही आहे. पण वरवर पाहता प्रथमदर्शी असं वाटू शकतं की ही हिच्याच सारखं होतंय की काय. तर ते दोन मुळात खूप वेगळं करणं जानकी आणि अमृता ही माझ्यासाठी खूप मोठी टास्क होती आणि त्याच्यासाठी सचिनचं ब्रीफिंग, त्याचं नरेशन आणि त्याची तयारी एक डिरेक्टर म्हणून ह्याचा खूप फायदा झाला. म्हणून हॅपी जर्नी माझ्यासाठी एक वेगळा आणि सुखद असा अनुभव होता. जानकी जसं मी मगाशी म्हटलं तसं खूप लाईव्हली आहे. तिला जगण्याची किंमत माहिती आहे. जगणं म्हणजे काय असतं आणि का आपल्याला आलेला दिवस आपण जगायला पाहिजे आणि पूर्णपणे जगायला पाहिजे हे तिला कळतंय. आणि म्हणूनच तिच्या भावाला तिला बदलायची खूप इच्छा आहे. कारण जो तिचा फंडा आहे आयुष्यातला की आज मिळालेला क्षण मला उद्या मिळणार आहे की नाही मला माहिती नाही, मग तो आज मी पूर्णपणे जगून घ्यावा. आणि तेच एक्झॅक्टली तिचा भाऊ करत नाहीये. जे त्यांनी करावं आणि त्यांनी आयुष्याकडे त्या दृष्टीने पाहावं म्हणजे त्याचे अनेक गोष्टी त्याच्यासाठी सोप्या होऊन जातील ज्या त्यांनी उगाच कठीण करून ठेवल्यात. तर अशा त्या अरसिक भावाला थोडंसं बदलून आंतरबाह्य बदलून, फक्त कपडे नाही बदलत ती त्याचे, त्याला आंतरबाह्य बदलते. तर अशा जानकीचं ते कॅरेक्टर आहे आणि ती भावा बहिणींची गोष्ट आहे. अर्थात ते फक्त भाऊ आणि बहीण इतपतच ते नातं मर्यादित नाहीये. त्याच्याही काही पलीकडचं मैत्री किंवा त्याही पेक्षा काहीतरी ज्याला आपण नाव देऊ शकत नाही असं नातं त्या भावा बहिणींचं आहे. सो अशी जानकी आणि निरंजन. सचिनने जेव्हा नरेट केलं होतं अख्खं मला, तर एक तो बोलला होता की अजिंक्य हा मराठी मुलगा आहे पण अतिशय तो अमराठी पण आहे. तर एका मराठी सिनेमात अमराठी कॅरेक्टर प्ले करायला खूप मजा आली, खूप जास्त. कारण मला वाटते अजिंक्यला त्या अख्ख्या ह्याच्याबद्दल थोडंसं जरा राग आणि फ्रस्ट्रेशन आहे की ते सगळ्या आपापल्या चौकटीत ते राहत असतात आणि ते त्याचे आई वडील आणि मीडियोक्रिटी आणि हे दाखवलेलं नाही. ऑब्व्हियसली मी जे कॅरेक्टर आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय. आणि अतिशय इंट्रोवर्टेड शहरी मुलगा आहे. म्हणजे दोन साईड्स आहेत त्याचे असं मला वाटतं. खूप मित्रमैत्रिणी आहेत आजूबाजूला पण त्याच्या आतमध्ये काय आहे हे कोणालाही सांगता येणार नाही. तो ओपन आउट होत नाही एवढ्या लवकर. आणि मला वाटते फक्त जानकीशी तो बोलतो आणि आय थिंक म्हणून तो अट्रॅक्ट होतो. कारण ती एवढी इन द मोमेंट आहे. कुठेतरी एक तरुण लोक त्यांच्या त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते विसरतात की जगणं म्हणजे काय आणि खूप प्रश्न पडत असतात. आणि तर असा एक कॉम्प्लिकेटेड एफर्टलेसली स्टायलिश थोडासा वॅगाबॉन्डिश मुलगा. तर खूपच लेयर्स आहेत त्याला असं मला वाटतंय. आणि सचिननी खूप सुंदर लिहिलंय त्या कॅरेक्टरला आणि खूपच मजा आली. भाऊ बहीण हे नातं सतत आपण बघतोय आणि ते इतक्या जवळ असतं की आपण इग्नोर करतो, फारसं लक्ष देत नाही. कारण आहेच ना, भाऊ असतो किंवा बहीण असते असं. परंतु आपलं वय जसं बदलतं, काळ जसा बदलतो, तसं हे सगळ्यात जवळचं तुमचं असलेलं नातं जे की तुम्ही गृहीत धरलेलं आहे त्याच्यामध्ये होत जाणारे बदल हे कुठून तरी बाहेरनं आपल्याला दिसावे लागतात, दाखवावे लागतात कोणीतरी. प्रिया नेहमी तिच्या भावंडांचं उदाहरण देते की ते तिच्याहून खूप मोठे आहेत, पण ती असं म्हणते नेहमी की तिचं लग्न झाल्यानंतर ते भाऊ तिच्याशी जास्त मित्रत्वानी वागायला लागले. लग्न होईपर्यंत ती लहान आहे लहान आहे असं करत वागवत होते. तर हे खूप नकळतपणे आपल्या मध्ये होत जाणारे बदल असतात, जे माझ्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा, सख्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा मला जाणवतं की आत्ता म्हणजे तिच्यावरती काही संकट मोठी आल्यानंतरचं माझं आणि तिचं नातं आणि त्याच्या आधीचं नातं ह्याच्यात खूप फरक आहे. तर या निमित्तानं एक मॉडर्न ज्याला म्हणता येईल भाऊ बहीण, कारण मला असं वाटतं की न्यूक्लिअर फॅमिलीज जेव्हापासून होत गेलेत ना, एक किंवा दोन लोक
तेव्हापासून हे फक्त रक्षणकर्ता वगैरे अशा ह्याच्यापासून ते बाहेर पडलेलं आहे नातं, मित्रत्वाच्या लेवलला आलेलं आहे. तुमची सिक्रेट्स शेअर करणारी तुमची पहिली व्यक्ती आहे, जिला अख्खं घर माहिती आहे, घरातले सगळे माहिती आहेत, आणि तरी सुद्धा कुठल्याना काय कोणाला काही सांगायचं नाहीये हेही माहिती आहे. अशा पद्धतीचं तुमचा पहिला मित्र किंवा पहिली मैत्रीण तुमच्या घरातली ही ती व्यक्ती असते. आणि हे एक्सप्लोरेशन मला असं वाटतं की नाविन्य आहे ह्या सिनेमातलं. परवा सचिन खेडेकर, अनेक लोकांनी ही फिल्म बघितली. आम्ही खरं लोकसत्तेसाठी सुद्धा प्रयत्न करत होतो की ह्याच्या आधी एक शो इथेच व्हावा म्हणून, परंतु ते होऊ शकलं नाही. परंतु सचिन खेडेकर परवा फिल्म पाहिल्यानंतर असं म्हणाला की ह्यातल्या 80 सीन पैकी एकही सीन मला असा वाटला नाही की मी ह्याच्या आधी कुठेतरी बघितलाय कुठल्या सिनेमात. मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा काही मोठी कॉम्प्लिमेंट, वेगळं हा शब्द जो सतत आपण वापरतो तो त्या शब्दाला खरोखर काही जर कॉम्प्लिमेंट असेल तर ती ही कॉम्प्लिमेंट की काय त्रयस्थ सिनेमात इतका मोठा अनुभव असलेल्या माणसाकडनं येणं, हे मला वाटतं की त्याच्यातलं जे वेगळेपण आहे या नात्यांमधलं आणि सिनेमाचं ते अधोरेखित करतं.